आज जर हिंदुत्व विचाराचं वर्चस्व किंवा प्रभुत्व निर्माण झालेलं असेल तर त्याच्या पाठीमागे 40 पासनचे त्यांचे प्रयत्न, त्यांचं संघटन, त्यातनं पुढच्या काळामध्ये एक प्रकारे त्याला उठाव मिळायला मदत झाली. सगळ्यांनी मान्य केलेलं आहे की पुरोगामी चुकले. का बरं? तर त्यांना संस्कृतीचं प्रेम नव्हतं. हे कशाच्या आधारावर का म्हटलं जातं हा प्रश्नच आपण विचारत नाही. सेक्युलर असणं म्हणजे नॅशनलिस्ट नसणं हे एक थोतांड जे तयार केलं गेलं आहे अलीकडच्या काळामध्ये, की एखादा माणूस सेक्युलर आहे म्हणजे तो नॅशनलिझमच्या विरुद्ध असणार, तेही आपण बाजूला ठेवलं पाहिजे. भारत हिंदू राष्ट्र होण्याच्या वेगवेगळ्या अर्थछटा आहेत, पण त्याच्यात इथल्या मुसलमानांना पूर्णपणे नाहीसं करणं किंवा इथल्या मुसलमानांना सार्वजनिक जीवनातून हद्दपार करणं हे काही सहजासहजी शक्य नाही. हे जेव्हा हिंदुत्ववाद्यांच्या लक्षात येईल तेव्हा त्यांना काय वाटेल? तुम्ही हिंदुत्ववादी असा किंवा तुम्ही हिंदुत्ववादी नसा, लॉंग टर्म नुकसान हे होणार आहे की गव्हर्नन्स नावाची गोष्ट आपण सोडून देऊन थापेबाजी म्हणजे गव्हर्नन्स असं समजायला लागणार. जितकं लिबरल किंवा लेफ्ट लिबरल लोकांना धोका तयार झाला तेवढाच राईट लिबरललाही धोका झालेला आहे. आपण हिंदू असण्याचा अर्थ मुसलमानांना मारलं पाहिजे असा नाही. आपण हिंदू असण्याचा अर्थ जर मुसलमान रस्ते अडवत असतील नमाजसाठी तर त्यामुळे आपणही रस्ते अडवले पाहिजेत असं नाही. जोपर्यंत इथला हिंदू समाज हिंदू असणं आणि हिंदुत्वाचा स्वीकार करणं याच्यामध्ये फरक करायला लागत नाही तोपर्यंत हे पेच शिल्लक राहणार आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या भारत 800 सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. औचित्य अर्थातच स्वातंत्र्य दिनाचं, आणि आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय की भारत आज कुठं आहे आणि त्याची उद्याची दिशा साधारणपणे काय असेल. आणि या सर्व चर्चेतली अर्थातच सगळ्यात महत्त्वाची बाब ती म्हणजे राजकारण. भारताचं राजकारण सध्या कुठल्या मोडवर आहे, त्याचे भविष्यातले टर्न्स काय दिसत आहेत, दिशा काय दिसत आहेत, याच्या संदर्भात आज चर्चा करायची आहे. मॅक्रो गोष्टींवरती चर्चा करायची आहे. त्यासाठी पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्राध्यापक डॉक्टर सुहास पळशीकर सर. तर स्वागत आहे थिंक बँक वरती पुन्हा एकदा. सो माझा मुख्य प्रश्न असा आहे की भारतीय राजकारणाचं आज वर्णन करायचं असेल तर तुम्ही ते कसं कराल? त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? अवघड आहे. याचं कारण असं की तिसऱ्यांदा निवडून आलेलं सरकार आहे आणि त्यामुळे केवळ राजकारणाचा म्हणून जर विचार करायचं झालं तर आपल्याला असं दिसतं की सगळं काही स्थिर स्थावर आहे. पण तुम्ही हिंदी सिनेमा किंवा इतर कुठलेही सिनेमे पाहत असाल हो. त्याच्यामध्ये साधारणपणे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे अगदी आत्ता सध्या शोलेची 50 वर्ष हो. चालली आहेत म्हणून शोले घ्या. त्याच्या आधी राज कपूरची शताब्दी झाली म्हणून 420 घ्या, श्री 420 किंवा कुठलंही घ्या, जवान घ्या, त्याला आत्ता पारितोषिक मिळालंय म्हणून. याच्यात तुमच्या असं लक्षात येईल की त्या सिनेमांचं यश कशात आहे असं जर विचारलं तर 3 तास तुमचं डोकं बंद ठेवायला ते तुम्हाला भाग पाडतात. 2 तास, 3 तास. त्याला इंग्रजीमध्ये सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ अच्छा. म्हणजे संदेहाची स्थगिती. कशाची शंकाच मनात येत नाही की हा नायक असं करतोय ते खरंच शक्य आहे का? असा प्रश्न लोकांच्या मनात ते 3 तास येत नाही. नंतर काहींच्या येतो, काहींच्या काय कधीच येत नाही. भारतातल्या एकूण राजकारणाचं आणि समाज व्यवस्थेचं आत्ताच्या जर वर्णन करायचं झालं तर मी असं म्हणेन की आपण एका प्रदीर्घ अशा संदेह स्थगितीच्या, लॉंग टर्म सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ. समाजामध्ये असे टप्पे नेहमी येतात की लोक कुणावरती तरी श्रद्धा ठेवतात, कुणावरती तरी विश्वास ठेवतात. तुम्ही म्हणाल कुणाच्या तरी कच्छपी लागतात. आंबेडकरांनी म्हटले त्याप्रमाणे हिरो वर्शिप हा एका अर्थाने आपल्या समाजाचा एक गुणधर्म कायमच राहिलेला आहे. पण आणि राजकारणात हिरो वर्शिप असतेच. पण तरीसुद्धा 10 वर्षांपेक्षा जास्त काळ आपण समाज म्हणून कलेक्टिव्हली, सामूहिकरित्या कशावरही अविश्वास दाखवण्याची आपली जी कपॅसिटी आहे, क्षमता आहे, ती बाजूला ठेवून दिलेली आहे. आणि जे आपल्या समोर सांगितलं जाईल त्याच्यावरती श्रद्धेने आणि कदाचित फार कडवटपणे विश्वास ठेवतो आपण. म्हणजे मध्ये अशी चालली होती चर्चा की कोणीतरी युद्ध थांबवलं जगात कुठेतरी चाललेलं. आत्ता ट्रम्पने थांबवलं, पण ट्रम्प हे पहिले नाहीत. त्याच्या आधी सांगितलं गेलं होतं. आपण त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याच्याही आधी रांगेत उभं राहून काळा पैसा जातो याच्यावर आपण विश्वास ठेवला. आज तुम्ही बघाल तर एका लेव्हलला, एका पातळीवरती अशा प्रकारची अतोनात व्यक्तिस्तोम असलेली राजकारणाची अवस्था
हा एक भाग आहे. त्याला जोडून दुसरा भाग त्यामुळे येतो तो असा, आणि म्हणून मी सिनेमाचा संदर्भ दिला, की एक हिरो जर असेल, तर त्याला बाकीचे व्हिलन असावे लागतात. हम्म. आणि तसं आपल्याकडे झालेलं आहे राजकारणामध्ये, हो. की बाकीचे सगळे राष्ट्रद्रोही, चीनचे हस्त, पाकिस्तानचे हस्त, अमेरिकेतले कोण जे पूर्वी डोनर समजले जायचे त्यांचे हस्त, यानं त्या प्रकारे कोणताही विरोधाचा किंवा वेगळा आवाज असेल, तर तो अँटी नॅशनल आहे आणि फॉरेन आहे. परकीय हस्तक्षेपाचा भाग आहे. आत्तासुद्धा आपल्याला माहिती आहे, की ही जी सगळी चर्चा चाललेली आहे निवडणूक आयोगाबद्दल, त्याच्यातला आक्षेप काय आहे विरोधकांच्या बद्दलचा? की ते भारताच्या विरोधी आहेत म्हणून हे सगळं करतायत. हम्म. म्हणजे एका बाजूला व्यक्तिस्तोम, आणि ते व्यक्तिस्तोम इतक्या पातळीवर, की त्यामुळे राजकारणामध्ये स्पर्धा असते. राजकारणात वेगळे विचार असतात. हेच आपण मान्य करायला तयार नाही, आणि असं म्हणतो, की ज्या अर्थी एक व्यक्ती ही सर्वोच्च आहे, त्या अर्थी बाकीचे सगळे हे राष्ट्रद्रोही असले पाहिजेत, आहेत. हम्म. या 2 मध्ये आपलं राजकारण सगळं मावतं. तुम्ही कोणतंही राजकारण पहा, आणि हे मी केवळ भारतीय जनता पक्ष आणि मोदी यांच्याबद्दल म्हणतोय असं नाही. हम्म. हीच मेंटॅलिटी, हीच वृत्ती एका अर्थाने पश्चिम बंगालमध्ये असते, तृणमूल काँग्रेसची, की आमच्या नेत्या याच काय त्या बरोबर आहेत. बाकीचे सगळे जे आहेत ते बंगाल विरोधी आहेत. हम्म. त्यामुळे असं समजू नका, की हे मी फक्त मोदींबद्दल बोलतोय. मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांचं राजकारणावर वर्चस्व आहे. त्यामुळे हे जे नायकत्व आहे, ते त्यांच्या गळ्यात आलेलं आहे आता, आणि ते त्याचा वापर करून घेत आहेत. पण बाकीचे करणार नाही त्याची हमी नाही. आणि या अर्थाने आपलं राजकारण आणि आपलं सगळं समाज जीवन हे या सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफच्या सूत्रामध्ये, म्हणजे संदेहाच्या किंवा शंका घेण्याची स्थगिती. हम्म. शंका घ्यायची नाही कशाही बद्दल. हम्म. आणि हे राजकारणाबद्दल मी म्हणतोय ते समाज जीवनाला लागू आहे, अर्थकारणालाही ते लागू. तुम्ही सिनेमाचा उल्लेख केलात, उदाहरण दिलं आणि सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ म्हणालात. पण सिनेमाला जाताना मला हे माहीत असतं, की ही एंटरटेनमेंट आहे. हे खरं नाही आणि बाहेर आल्यानंतर बहुतांश लोकं आपलं जगणं वेगळं आहे हे मान्य करतात. समजा हाच हायपोथेसिस पुढं खेचायचा झाला, तर मग भारतीय समाज राजकारणाला सिनेमा किंवा ब्रॉडर सेक्टरमध्ये एंटरटेनमेंट आणि थिएट्रिक्स म्हणूनच बघतो का? त्याचा सीरियसनेस कमी झालाय? नाही, मला असं वाटतं पहिला भाग त्याच्यातला जो आहे तो अवघड आहे जास्त. त्याच्याबद्दल माझं म्हणणं असं आहे, की हे कसं घडलं, ही एक मोठी प्रोसेस आहे, की हे जे सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ आहे, हं. हा जो सामूहिकरित्या आपण संदेहाचा त्याग केलेला आहे, हो. तो कसा घडला याचे अनेक टप्पे आहेत, आणि आपण मागेही त्याची चर्चा खूप वेळा केलेली आहे. हो. पण म्हणून लोक राजकारणाकडे केवळ तेवढ्याच अर्थाने पाहतात. म्हणजे लोकांनाही हे माहिती आहे, की राजकारणामध्ये थिएट्रिक्स असतं, नाट्यपूर्णता असते, आणि लोक त्या अपेक्षेने जातात. आणि त्यामुळे गंभीरपणे जर तुम्ही भाषण करायला लागलात राजकारणामध्ये, तर कोणी ऐकणार नाही तुमचं भाषण प्रचाराच्या सभेमध्ये, हे मला मान्य आहे. त्या अर्थाने राजकारणात नेहमीच एक प्रकारचा दिखाऊपणा किंवा थिएट्रिक्स, नाट्यमयता असावी लागते, असते, आणि लोकशाहीत त्याचा वापर वेगवेगळे पक्ष करून घेत असतात. पण मी जे म्हणतोय ते असं आहे, की हे वैशिष्ट्य आपण समाज म्हणून सगळ्याच बाबतीत स्वीकारलेलं आहे. केवळ राजकारणाबद्दल नाही, आणि केवळ भारतीय जनता पक्षाबद्दल नाही, तर एकूण आपल्या सगळ्याच, काय म्हणूयात त्याला, आर्थिक, सामाजिक प्रक्रियांकडे बघताना प्रश्न न विचारता जे मला आलेलं आहे, आणि ते कुठून आलेलं आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हो. की ते WhatsAppवर येतं, ते रील्स येतात, आणि त्यातनं हे डिसबिलीफ जो आहे, म्हणजे आपली माणसाची, समाजाची क्षमता असते चिकित्सा करण्याची, प्रश्न विचारण्याची, ती आपोआप खाली बसवली जाते. आणि त्याच्याऐवजी तुम्ही फक्त लाइक्स देता. तुम्ही फारच कट्टर असाल तर डिसलाइक्स द्याल. याच्या पलीकडे तुम्ही काही करत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया जी आहे ती खूप गुंतागुंतीची आहे. पण म्हणजे लोक राजकारणाकडे केवळ वरवरच्या अर्थाने पाहतात असं नाही. संस्कृतीचाही तसाच आपण आता विचार करतो. म्हणजे संस्कृती, समाज, अर्थकारण हे सगळे आपण संदेहाचा त्याग करून त्यांच्याकडे बघतो. जे डिश आउट केलं जातं, जे दिलं जातं, ते कसं बरोबर आहे. मग ते कोण देतं याच्याबद्दल, तुम्ही अमक्या पक्षाचे असाल तर तुम्ही वेगळ्यांच्याबद्दल बोलाल. मी दुसऱ्या पक्षाचा असेल तर त्या पक्षाबद्दल बोलेन. पण जे दिलं जातं ते नुसतं खाली मान घालून आपण स्वीकारतो असं नाही.
तर संदेहाची कपॅसिटी बाजूला ठेवून ते उचलून धरतो. खूप टँजंट प्रश्न आहे कारण तुमच्या उत्तरातनं आला म्हणून. या सगळ्या तंत्रज्ञानाचा रोल किती आहे? हे तंत्रज्ञानामुळं झालं का? आणि सबटेक्स्ट असा की एआयच्या जगात येथून पुढं प्रश्न विचारणारेच टिकतील, असं बऱ्याच जणांचा हायपोथेसिस आहे. कारण दॅट इज व्हॉट इज प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. जगाला हवेत प्रश्न विचारणारे तंत्रज्ञानासाठी आणि तंत्रज्ञानानंच आपलं प्रश्न विचारणं बंद केलंय का? असा पेच आत्ता मला तुमच्या उत्तरातनं पडला. एआय बद्दल मी काही फारसं बोलू शकणार नाही. पण तुमचा प्रश्न जो आहे तो मला कळतोय, की हे सगळं केवळ तंत्रज्ञानाने झालं का? मी म्हणेन की ते तंत्रज्ञानाने शक्य झालं, फॅसिलिटेट झालं. ओके. तंत्रज्ञानावरती पटकन दोष टाकून देणं म्हणजे माणसांनी काही केल्या नाहीत चुका असं म्हणणं असतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं, की जसं अणुबॉम्बच्या बाबतीत आपण म्हणू, की तंत्रज्ञानाने अणुबॉम्ब शक्य झाला. हो. पण अणुबॉम्ब टाकून लोकांना मारायचं हा निर्णय माणसाने घेतला. तसं इथे मला वाटतं, की तंत्रज्ञानामुळे हे शक्य झालं. गेल्या 10-15 वर्षात आपल्याला माहिती आहे, की उत्तरोत्तर तंत्रज्ञान इतकं सफाईदारपणे वापरलं जायला लागलं, की त्यामुळे अशा प्रकारची समाजव्यवस्था निर्माण करणं हे शक्य झालं. पण तशी समाजव्यवस्था करायची निर्माण, ही जिद्द वैचारिक ठेवून राजकारण केलं गेलं. ते राजकारण्यांनी केलं कुणीतरी आणि त्या अर्थाने मला असं वाटतं, की हा राजकीय फिनॉमिनन आहे. तुम्ही एक शब्द आत्ता वापरलात वैचारिक. तर आत्ता भारताचा राजकीय विचार काय आहे? जरी काय सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ असली, तरी पटलावरती जो दिसतो, असा भारताचा राजकीय विचार काय? त्याला 2 उत्तरं देईन मी. एक आधी माझं चिकित्सक उत्तर देतो आणि मग लोक काय म्हणतील त्याच्याबद्दल बोलू आपण, की आत्ताचा आपला राजकीय विचार ज्याला म्हणू आपण सामूहिकरित्या, तो म्हणजे कुठल्याही गोष्टीचा गवगवा करणं, इव्हेंट करणं, तिचा समारंभ करणं. हे समारंभीकरण हा एक भाग आहे आपल्या विचारांचा. त्या समारंभाच्या मधनं आणि माझ्या संस्कृतीच्या कल्पनेमधनं कुणाला तरी सतत बाजूला ढकलणं, एक्सक्लुजन, वगळणं, हा दुसरा भाग आहे. आणि आम्ही कोण आहोत, तुम्ही कोण आहात, याच्याबद्दलचं सतत अतिशयोक्ती करणं, एक्झॅजरेशन. हे 3 आपल्या राजकीय विचाराच्या साठीच्या चौकटीचा भाग म्हणून आपल्याला पाहता येतील. इव्हेंटिफिकेशन, एक्सक्लुजन आणि एक्झॅजरेशन. मग त्याच्यामध्ये आत्ता प्रत्यक्ष कोणत्या विचाराची चलती आहे, असं जर तुम्ही बघायला लागलात, तर अर्थातच त्याला सोज्वळ उत्तर द्यायचं झालं तर ते आहे राष्ट्रवाद. जो आहे तो राष्ट्रवाद आहे असं मला वाटत नाही आणि त्यामुळे मी त्याला सोज्वळ उत्तर म्हणतो. खरं उत्तर असं आहे, की एक प्रकारचा आक्रमकपणा, हिंसेपर्यंत जाणारा आक्रमकपणा हा आपला राजकीय विचार झालेला आहे. कुठलीही गोष्ट आक्रमक झाल्याशिवाय आपल्याला समाधान वाटत नाही. अशा एका सामाजिक सांस्कृतिक अवस्थेत आपण येऊन पोचलेलो आहोत. त्यामुळे मी त्याला नुसता राष्ट्रवाद म्हणणार नाही. तर त्या राष्ट्रवादाचं एक विशिष्ट रूप आज आपल्याला दिसतंय. काय आहे हे रूप? तर ते असं आहे, की सगळे एकसारखे असले पाहिजेत. सगळे एक आहेत. आपण थोर आहोत आणि दुसऱ्यांना आपण सगळ्यांना शिकवलं पाहिजे. मग ते तुम्हाला दिसेल, की सगळे एक आहेत म्हटल्यानंतर ते एक आपोआप नसतात होत. तर त्यांना मारून मुटकून दमदाटी करून एक करण्याचे प्रयत्न केले जातात. सगळ्यांनी एकसारखं असलं पाहिजे असा आग्रह धरला जातो. वन नेशन आणि पुढे तुम्ही जोडा काही. म्हणजे मी काय म्हणतोय ते तुमच्या लक्षात येईल. अगदी साधं जीएसटी सारखं ज्याच्यातनं आर्थिक व्यवहार सुरळीत होणार म्हणून आणलेलं एक तंत्र आहे. त्याची सुद्धा जाहिरात आपल्याकडे वन नेशन वन टॅक्स म्हणून केली जाते. वन नेशन वन इलेक्शन म्हणून त्याच्याबद्दल बोललं जातं, निवडणुकीच्या सुधारणांबद्दल. त्यामुळे हे जे एक देश असला की एक गोष्ट असली पाहिजे हे तत्वज्ञान आहे. हे एका जुन्या टप्प्यावर युरोपामध्ये लोकप्रिय होतं, की जिथे लोकांना असं वाटत होतं की वंश, रक्ताचं एकसारखेपण, धर्माचं सातत्य, धर्मपंथ, संप्रदाय यातल्या कशाच्या तरी एकसारखेपणामधून समाज एक होतो. कारण शेवटी प्रश्न असा आहे की समाज एक कसा होतो? तर त्याला हे त्या काळातलं उत्तर होतं. आपल्याला हिटलर, नाझी
मुसोलिनी, फॅशिझम यांच्याबद्दल बोललं की असं वाटतं की काहीतरी मोठं बोललं जात आहे. पण त्यांच्या पाठीमागे युरोपातला हा विचार आधीसुद्धा होताच. हिटलरनी आणि मुसोलिनीनी तो एका टोकाला नेला. पण छोट्या-छोट्या समाजांनी आपल्या एकसारखेपणाचा आत्माभिमान, गौरव मिरवला पाहिजे, ही भावना युरोपात त्यावेळेला निर्माण झालेली होती 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात आणि त्यालाच राष्ट्र म्हणायचं अशी कल्पना होती. म्हणजे राष्ट्रामध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळ्या कारणांनी एकत्र राहू शकतात आणि भांडूही शकतात. ही जी कॅनेडियन, स्पॅनिश किंवा अमेरिकन या समाजांची पुढच्या काळातला म्हणजे 19व्या शतकापासूनचा अनुभव आहे, तो एका बाजूला आणि छोट्या-छोट्या समाजांनी एकवट आणि एकसारखं असलं पाहिजे हा आग्रह. अशा 2 वेगळ्या विचार प्रणाली त्यावेळेला होत्या आणि राष्ट्र म्हणून आपल्याकडे जे वाटायला लागलं लोकांना ते हे, निदान काही लोकांना, की एक काहीतरी एकसारखेपणा असला पाहिजे. बरं. हिंदी भाषेचा आग्रह आज जो धरला जातो, त्याच्या पाठीमागे मुख्य भूमिका ही आहे, की भारताची एक भाषा असली पाहिजे. कारण एक भाषा असल्याशिवाय एकात्मता निर्माण होत नाही. त्यामुळे संस्कृती एक असली पाहिजे, भाषा एक असली पाहिजे, धर्म एक असला पाहिजे. ह्या प्रकारच्या कल्पना या अशा प्रकारच्या राष्ट्रवादामध्ये गुंतलेल्या असतात आणि ते मॉडेल भारतामध्ये 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच आलेलं होतं. ते काही काळ मागे पडलं. त्यांनी आता परत डोकं वर काढलंय आणि आत्ता आपल्याला असं दिसतं, की जवळपास ते प्रचलित व्हायला लागलेलं आहे, की एक देश असेल तर त्याच्या सगळ्या गोष्टी एकसारख्या असल्या पाहिजेत. तुमच्या मते राष्ट्रवादाची खरी डेफिनेशन काय? आणि आत्ता जो काही राष्ट्रवाद आहे त्याला आपण चर्चेपुरतं भारतीय राष्ट्रवाद म्हणू. त्याच्यात आणि खऱ्या राष्ट्रवादात काय काय फरक आहे? भारतीय राष्ट्रवाद नका म्हणू याचं कारण असं, की भारताचा राष्ट्रवादच मुळात वेगळा आहे आणि मी जी कल्पना म्हणून म्हणेन राष्ट्रवादाची, की जिची काही प्रमाणात अंशतः रूपं ही कॅनेडियन किंवा स्पॅनिश किंवा अमेरिकन अनुभवांमध्ये मिळतात. ती अशी आहे, की धर्म, भाषा, संस्कृती यांच्यामध्ये वेगळेपणा असून सुद्धा लोक एकत्र नांदू शकतात. आणि ते एकत्र नांदणं हे जीवाभावाने एकत्र नांदू शकतात. म्हणजे नुसतं एक गाठोडं त्यांचं तयार केलंय असं नाही, तर ते एकत्र साहचर्याने राहू शकतात. त्याला कारणं काय असतील? एक कारण अर्थातच भारताच्या बाबतीत सोपं होतं, की ब्रिटिशांचा विरोध हे ते कारण होतं, की ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी आपण एकत्र येऊयात. पण हे एका अर्थाने अदर डायरेक्टिंग किंवा परलक्षी असं कारण होतं. तुम्ही जर पाहिलं तर 19व्या शतकाच्या शेवटापासून आणि विशेषतः 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून स्वातंत्र्य चळवळीतल्या लोकांनी स्वातंत्र्य मागताना त्याच्या बरोबरीने कायम, आणि तो शब्द म्हणूनही आपल्याकडे वापरला जातो, ती मागणी केलेली होती किंवा मुद्दा मांडला होता, की आम्हाला सुराज्य पाहिजे. नुसतं स्वराज्य नाही. ही त्याच्या पाठीमागची कल्पना होती. ते कशाकरता पाहिजे? तर सगळ्यांचं भलं व्हावं म्हणून पाहिजे. हे जे सगळ्यांचं भलं होणं आहे, ते आणि सुराज्य, चांगलं सरकार म्हणजे लोकांचं सरकार, ह्या गोष्टी राष्ट्रवादाच्या मुळाशी असू शकतात. हे हळूहळू आपल्या स्वातंत्र्य चळवळीतल्या नेत्यांना उमगत गेलं. मी असं नाही म्हणणार, की त्यांनी एक दिवशी बसून काहीतरी ठराव मांडला आणि त्यातनं हे घडलं. अगदी तुम्ही लोकमान्य टिळकांचं उदाहरण जरी घेतलं तरी तुम्हाला असं दिसेल, की त्यांच्या विचारांचा जो विकास झाला, 19व्या शतकातले लोकमान्य टिळक आणि 20व्या शतकातले मृत्यूच्या आधीच्या दशकातले टिळक त्यांच्या, हे जर तुम्ही पाहिलेत तर तुम्हाला असं दिसेल. आणि याच्यासाठी सगळे टिळक मान्य व्हायला पाहिजेत असं नाही. टिळकांमध्ये ज्याला आत्ता आपण जातीच्या मुद्द्यावर म्हणू, त्या मुद्द्यावर मतभेद होतील असे विचार होते. पण तरी सुद्धा ही जाणीव टिळकांना झाली, की एक स्वातंत्र्य मिळवणं किंवा स्वराज्य त्यावेळचा शब्द, ही एक डेमोक्रॅटिक प्रोसेस आहे. डेमोक्रॅटिक याचा अर्थच लोकांना त्याच्यात घेतलं पाहिजे. आणि दुसरं, त्याच्यासाठी याच्यात सगळे घेतले पाहिजेत. ते सगळे कुणाच्या नेतृत्वाखाली घ्यायचे याच्याबद्दल टिळकांशी इतरांचे मतभेद होतील. पण सगळ्यांना एकत्र घेतलं पाहिजे. त्यामुळे टिळक असतील, विशेषतः टिळकांच्या नंतर, आणि टिळकांचा याच्यामध्ये कमीपणा म्हणून म्हणत नाही मी, तर 20च्या दशकात, 20 ते 30च्या दशकामध्ये मला असं वाटतं, की हा विकास आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये जास्त जोमाने झाला, की स्वातंत्र्य हवंय म्हणजे काय हवंय? केवळ ब्रिटिशांपासून वेगळं होणं आहे का? त्याच्यात गांधींचा वाटा आहेच. पण
आता आपण सगळेजण हे मान्य करतो, जे बराच काळ आपल्या लक्षात येत नव्हतं, ते म्हणजे आंबेडकरांचा त्याच्यात फार मोठा वाटा आहे, की जोपर्यंत तुम्ही सगळ्यांना सामावून घेत नाही, सगळ्यांना न्याय देत नाही, तोपर्यंत तुमची ही स्वातंत्र्याची कल्पना वरवरची ठरेल. आणि म्हणून तुम्ही आंबेडकरांनी स्वातंत्र्य चळवळीबद्दल काय म्हटलं हे पाहण्यापेक्षा वैचारिक पातळीवर महाडच्या सत्याग्रहापासून त्यांनी बंधुभावाचा मुद्दा जो मांडला, तो जर लक्षात घेतला तर तुमच्या लक्षात येईल की राष्ट्रकल्पना जी आहे ती भारतातली कशी वेगळी झाली. ओके. तांत्रिक आणि औपचारिक अर्थाने आपल्याकडे चर्चा करताना राष्ट्रवादाच्या चर्चेतनं नेहमी आंबेडकरांना बाजूला ठेवलं जातं. पण हे जे योगदान आहे की ते राष्ट्राबद्दल बोलत नव्हते, पण ते एक अवघड प्रश्न विचारत होते की बंधुभावाचं काय. आणि त्याच्यातनं मला असं वाटतं की पुढच्या काळात सगळ्याच स्वातंत्र्य चळवळीच्या हे लक्षात आलं की समाज म्हणून आपण ज्याचा विचार करतो तो केवळ उच्चवर्णीयांचा नाही, तो केवळ ठराविक जातींचा नाही, तो ठराविक धर्माचा नाही, म्हणून सर्वसमावेशक. त्यामुळे 20 ते 30 मध्ये ही सगळी प्रक्रिया झालेली आहे. त्यातनं हा जो मी ज्याला म्हणेन भारताचा राष्ट्रवाद विकसित झाला, तो एका विशिष्ट प्रकारचा विकसित झाला की त्याच्यात तुम्ही कोणत्या वंशाचे आहात, तुमचे डोळे बारीक आहेत का, हा प्रश्न नाही आहे महत्त्वाचा. तर तुम्हाला सगळ्यांच्या बरोबर एकत्रित राहून लोकशाही पद्धतीने विकास साधण्यात स्वारस्य आहे का, हा तो प्रश्न मध्यवर्ती आहे. ओके. तो नंतर आपल्या संविधानाने मग ज्याला आपण म्हणू लिगलाइज केला एका अर्थाने, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल नॅशनलिझम असं ज्याला म्हटलं जातं ते, पण त्याची सुरुवात ही 20च्या दशकात जास्त करून झाली. आपण त्या 20च्या दशकात गेलोय म्हणून 3 घटना. यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष होतात, की जे आत्ताच्या राष्ट्रवादाचे प्रमोटर आहेत असं आपण म्हणूया आत्ता या क्षणी. कम्युनिस्टांना 100 वर्ष होतात आणि आणीबाणीला 50 वर्ष होतात. असं म्हणलं जायचं की सेक्युलरिझम हा भारताचा मूळ प्रवाह आहे. तो बदलून राष्ट्रवाद झाला का? या सगळ्यात कम्युनिस्ट कुठं गेले? आत्ता संघ कुठं आहे? कारण ह्या 3 फोर्सेस पुढचं भविष्यातलं भारताचं राजकारण शेप करू शकतात का? कम्युनिस्टांपासून आपण सुरुवात करूयात, कारण कम्युनिस्ट चळवळ जेव्हा सुरू झाली त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की त्यांना स्वतःला क्लासिकल त्या काळात भारतीय समाज आणि संस्कृती यांच्याबद्दल कितीही आत्मीयता असली तरी, आणि ती होती, हा जो आरोप केला जातो की ते सगळं परकीय आहे ते खोटं आहे, त्यांना आत्मीयता होती, पण राष्ट्र या कल्पनेबद्दल त्यांच्या मनामध्ये एक पठडीबद्ध अशी कल्पना होती. ती पुढच्या काळातल्या कम्युनिस्टांनी, आणि त्या कम्युनिस्टांनी सुद्धा स्वतः पुढच्या काळामध्ये उत्क्रांत केली, आणि त्यातल्या काहींच्या तरी निदान हे लक्षात आलं की राष्ट्र नावाची एक शक्ती समाजात असते आणि ती विधायक पद्धतीने आणि समावेशक पद्धतीने वापरायला पाहिजे. हे कम्युनिस्टांमध्ये कायम काय म्हणूयात त्याला द्वंद्व राहिलं. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट झाली ती अशी की त्यांचा कॉन्शियन्स कीपर म्हणून काही काळ जरी प्रभाव राहिला की आपली विवेकबुद्धी टिकवणारी एक शक्ती म्हणून राहिला, तरी व्यापक अर्थाने ज्याला आपण राजकारण समाजकारण म्हणतो त्याच्यामध्ये त्यांचं नियंत्रण, त्यांचं वर्चस्व हे फार मर्यादित राहिलं. त्यामुळे आपल्याकडे ही जी सतत टीका केली जाते की डाव्यांमुळे हे सगळं झालं, मला असं वाटतं की त्या टीकेमध्ये डाव्यांना विनाकारण जास्त श्रेय दिलं जातं. याचं कारण डावे विचारवंत हे अत्यंत शिस्तबद्ध रीतीने लिखाण करणारे होते हे खरं आहे, पण डावी नावाची राजकीय ताकद भारतामध्ये मर्यादित राहिलेली. तिने इथल्या राजकारणाला वळण लावलं असं म्हणणं ही फार मोठी अतिशयोक्ती होईल. आणि त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आत्ता डाव्यांची जी परिस्थिती आहे त्याच्यातनं बाहेर येऊन स्वतःला रिव्हाइव्ह करणं, स्वतःचं पुनरुज्जीवन करणं, नव्या पद्धतीचा डावा विचार इथे मांडणं आणि त्याच्यानंतर राजकारणाला वळण देणं हा फार दूरचा पल्ला आहे. त्यामुळे पुढच्या राजकारणामध्ये त्यांना किती हस्तक्षेप करता येईल इथून पुढच्या काळात याच्याबद्दल मला शंका आहे. दुसरा प्रवाह तुम्ही जो म्हणला होता तो सेक्युलरिझमचा आहे. मला असं वाटतं की तिथे आपल्याला एक मुळात स्पष्ट करायला पाहिजे की सेक्युलर आणि नॅशनल याच्यामध्ये काही वितुष्ट नाही. आणि त्यामुळे सेक्युलर असणं म्हणजे नॅशनलिस्ट नसणं हे एक थोतांड जे तयार केलं गेलं आहे अलीकडच्या काळामध्ये, की एखादा माणूस सेक्युलर आहे म्हणजे तो नॅशनलिझमच्या विरुद्ध असणार, तेही आपण बाजूला ठेवलं पाहिजे. सेक्युलरिझमचे
ढोबळपणाने आपण असं म्हणूयात की 3 अर्थ आहेत. एक सेक्युलर स्टेट. हं. तुमचं सरकार सेक्युलर असलं पाहिजे. म्हणजे त्यांनी नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता कामा नयेत. धार्मिक स्वातंत्र्य लोकांचं मान्य केलं पाहिजे. लोकांना हव्या त्या धर्माचा प्रतिपाळ करणं, पालन करणं हे मान्य केलं पाहिजे. या अर्थाने सेक्युलर स्टेट. दुसरा त्याचा जो अर्थ असतो तो म्हणजे समाजात सेक्युलर भावना पाहिजे. हं. याचा अर्थ असा, आणि सेक्युलर हा धर्मविरोधी असतं असं नाही या अर्थाने सुद्धा, की समाजामध्ये धर्माच्या आधारावर सार्वजनिक, सामाजिक किंवा राजकीय जीवन संघटित करण्याबद्दल फारसं आकर्षण असता कामा नये. अच्छा. समाजात हं. राज्यसंस्था, कायदे काय करतात त्याच्याबद्दल एक संविधानात उल्लेखच आहे. ते बंधनकारक आहे. हे दुसरं. तिसरा टोकाचा अर्थ सेक्युलरचा नेहमी होतो तो असा, की व्यक्तिगत जीवनामध्ये तुम्ही तुमचं ऐहिक जीवन जे आहे, भाजी-भाकरीचं जीवन जे आहे, ते सर्वोच्च मानलं पाहिजे. तुमचं आध्यात्मिक जीवन हे त्याच्यानंतर येतं आणि कदाचित काही सेक्युलर असं म्हणतील, की आध्यात्मिक जीवनाची काही गरज नाही. तो अर्थातच सगळ्यात जास्त तात्विक मतभेदाचा मुद्दा राहील, की माणसाला धर्माची गरज आहे का? माणसाला ईश्वराची गरज आहे का? किंवा ईश्वर असतो का? या वेगळ्या मतभेदांमध्ये आपण जाऊ. पण पहिले 2 धर्मनिरपेक्षतेचे जे अर्थ आहेत, ते तुम्हाला तिसऱ्या अर्थाकडे नेसेसरीली जबरदस्तीने घेऊन जात नाहीत. म्हणजे मी अच्छा. सेक्युलर आहे असं मी म्हणतो, हं. तेव्हा मी तिसऱ्या अर्थाने सेक्युलर असावाच लागतो असं नाही, दुसऱ्या अर्थाने असणं हे पुरेसं असतं. त्यामुळे राष्ट्राशी त्याचा संबंध नाहीये. तुमचा जो प्रश्न आहे, की इथून पुढच्या काळात त्याची ड्रायव्हिंग फोर्स म्हणून किती ताकद असेल? तर मला असं वाटतं, आणि मी दुसऱ्या अर्थाने स्वतःला सेक्युलर मानतो. भारतासाठी दुसऱ्या अर्थाचा सेक्युलरिझम आवश्यक आहे असं मानतो. त्यामुळे मला असं वाटतं, की हा जो दुसऱ्या अर्थाचा सेक्युलरिझम आहे, त्याचं आत्ताचं जे दुर्बल स्थान आहे, ते भारताच्या इथून पुढच्या काळामध्ये पटकन बदलण्याची शक्यता मला वाटत नाही. ओके. आणि त्या अर्थाने मी पुन्हा सुरुवातीच्या मुद्द्याकडे जायचं झालं तर म्हणेन, हे जे सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ आहे, त्याच्यातनं आत्ताची सेक्युलरिझमची पिछेहाट ही शक्य झालेली आहे. अच्छा. आणि आपण याच्याबद्दल अनेक वेळा बोललोय, त्यामुळे तपशिलात जायची गरज नाही. ती सुरुवात 90-92 मध्ये बाबरी मशिदीवरनं झालेल्या वादापासून झालेली आपल्याला दिसते. तिसरा तुम्ही जो म्हणलात भारतातला हिंदुत्वाचा विचार, की जो बरोबर आपण मगाशी बोलत होतो त्या 20व्या शतकाच्या सुरुवातीला उदयाला आला. त्याला शार्पनेस, एक प्रकारचं टोक जे आहे वैचारिक, ते त्याच्यानंतर जवळपास 20 वर्षांनी आलं. हं. 40च्या आसपास म्हणजे गुरुजी गोळवलकर हे जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक झाले, तिथून पुढच्या काळात हे टोक त्याला आलेलं आपल्याला दिसतं त्यांच्या प्रयत्नातनं आणि त्यांच्या विचारांमधनं. पहिली 20 वर्ष तो हिंदुत्ववाद होताच. पण नेमकं म्हणजे काय याच्याबद्दलची साशंकता हं. आणि इथून पुढं काय करायचं याच्याबद्दलची संदिग्धता त्याच्यामध्ये होती. ती गुरुजींच्या ताब्यामध्ये संघ आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली, आणि ते दीर्घकाळ संघाचे नेते होते, त्या काळामध्ये ही सगळी वैचारिक मशागत झालेली आहे. म्हणजे हिंदीचा आग्रह असेल, संघराज्याबद्दल शंका असतील, अखंड भारताबद्दलचं प्रेम असेल, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंदू आणि मुस्लिम हे द्वैत मानणं असेल, भारतीय समाजामधलं मध्यवर्ती द्वैत मानणं असेल. या सगळ्याची एका अर्थाने पायाभरणी नव्हे नुसती, तर मशागत ही त्यांच्या नेतृत्वाखाली झाली. त्या काळात आपल्याला असं वाटतं, की त्यांना फार अनुयायी नव्हते. आणि ते विशेषतः राजकारणामध्ये त्याचं प्रतिबिंब आपल्याला थेट पडलेलं दिसत नाही. आणि त्यामुळे एक समजूत अशी झाली दीर्घकाळ, म्हणजे 70 पासून 90 पर्यंत अनेक अभ्यासकांची अशी समजूत झाली, की हा एक कोपऱ्यातला घटक आहे. हं. तो कोपऱ्यातला घटक हळू-हळू स्वतःला कसा मध्यवर्ती बनवू शकला, याच्यावर अभ्यास खूप झालेले आहेत. पण आपण बरेच वेळेला असं मानतो, की हे ड्रॅमॅटिकली झालं. ते हं. ना 90 साली ड्रॅमॅटिकली झालं, ना 14 साली झालं. आणि त्यामुळे आज जर हिंदुत्व विचाराचं वर्चस्व किंवा प्रभुत्व निर्माण झालेलं असेल, तर त्याच्या पाठीमागे 40 पासनचे त्यांचे विचार, त्यांचे प्रयत्न, त्यांचं संघटन आणि विशेषतः त्याच्यानंतरच्या काळात गोळवलकर गुरुजींनी ज्या अनेक संघटना निर्माण केल्या, ज्याला संघ परिवार असं म्हटलं जातं, त्या संघटना वैचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या, सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या, पूर्णपणे हिंदुत्वाच्या
कर्मठ विचारापासून बाजूला राहून स्वतःला आपलं काम करणाऱ्या शिक्षण संस्थांचं जाळं, हे जे सगळं तयार झालं त्या काळामध्ये, त्यातनं पुढच्या काळामध्ये एक प्रकारे त्याला उठाव मिळायला मदत झाली. हे ते ऑलरेडी होतं तिथं. मग राजकारणामध्ये जेव्हा क्षण आला, त्यावेळेला हस्तक्षेप करणं शक्य झालं आणि तिथून पुढे त्यांची घोडदौड भारतात मला असं वाटतं 90च्या दशकापासून जी सुरू झाली, ती नाही थांबवता आलेली कोणाला. त्यामुळे मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं द्यायला लागेल, की इथून पुढच्या काळामध्ये मुख्य हिंदुत्वाचा विचार हाच लोकांच्या मनावरती प्रभाव पाडू शकतो आणि त्याला प्रतिवाद करणाऱ्यांना आपला राष्ट्रवाद, आपली धर्मनिरपेक्षता आणि आपली लोकशाही भूमिका या जास्त सुसंघटितपणे आणि भावनिक पद्धतीने सुद्धा लोकांच्या पुढे मांडायला लागतील. आणि हे जे सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ मी परत परत त्याच्याकडे जातो झालेलं आहे, ते असं की आता हे सिद्ध सगळ्यांनी मान्य केलेलं आहे की पुरोगामी चुकले. का बरं? तर त्यांना संस्कृतीचं प्रेम नव्हतं. हे कशाच्या आधारावर का म्हटलं जातं हा प्रश्नच आपण विचारत नाही. म्हणजे तुम्ही पुरोगामी असा किंवा नसा, तुम्ही हिंदुत्ववादी असलात तरी हरकत नाही, पण पुरोगाम्यांना संस्कृतीचं प्रेम नव्हतं. किती पुरोगामी तुम्हाला असे दिसतील की जे रक्षाबंधनाला आरामात राखी बांधून घेतात. खऱ्याखुऱ्या बहिणीकडनं सुद्धा, मानलेल्या बहिणीच नाही, खऱ्या बहिणींकडनं राखी बांधून घेतात. तुम्ही जर उत्तर भारतातले पुरोगामी पाहिले तर तुम्हाला असं दिसेल की होळी आणि रक्षाबंधन हे त्यांच्या दृष्टीने सण असतात. ते पुरोगामी असतात याचा अर्थ असा की ते सण पाळले आनंदाने, म्हणजे आपण मुसलमानांचा द्वेष करायला पाहिजे असं नाही, एवढंच त्यांचं म्हणणं असतं. आता ही जी ताटातूट झालेली आहे समाजामध्ये असणारे पूर्वग्रह आणि प्रत्यक्षातलं पुरोगाम्यांचं इथलं सामाजिक अस्तित्व याच्यात ताटातूट झालेली आहे. ती होण्याच्या पाठीमागे माझ्या मते हे सस्पेन्शन आहे. की ठरवून टाकले लोकांनी, तुमच्या सिनेमामध्ये आता स्टोरी लाईन ही ठरलेली आहे की पुरोगाम्यांना संस्कृतीचं प्रेम नाही, हे ठरवून टाकलेलं आहे. त्यामुळे मग लोहिया पुरोगामी होते आणि त्यांनी संस्कृतीबद्दल लिहिलंय, रामाबद्दल लिहिलंय, हे आपण विसरून जातो. कोण असे होते समाजवाद्यांमध्ये, असे कोण पुरोगामी होते की ज्यांना संस्कृतीचं प्रेम नाही असं म्हणता येईल? साने गुरुजींना संस्कृतीचं प्रेम नव्हतं. साने गुरुजी तर समाजवादी होते. आधुनिक भारत नावाचा ग्रंथ लिहिणारे आचार्य जावडेकर जे आहेत, पुन्हा मराठी नाव, की जे मार्क्सवादाकडे झुकलेले गांधीवादी होते. त्यांचं लेखन वाचल्यावर तुम्हाला असं वाटेल का की ते संस्कृतीच्या विरोधात होते किंवा आपल्या संस्कृतीचं त्यांना प्रेम नव्हतं? फुल्यांना किंवा आंबेडकरांना भारतीय संस्कृतीबद्दल प्रेम नव्हतं असं तुम्ही म्हणाल का? ते अगदी टोकाचं पुरोगामित्व म्हणून जरी पाहिलं तरी त्यांनी इथल्या संस्कृतीमध्ये असलेले विपर्यास दाखवले. पण तरीसुद्धा त्यांचं लिखाण जर तुम्ही काळजीपूर्वक वाचलं तर तुम्हाला असं दिसेल की अंतिमतः कोणता तरी एक अंश या भारतीय संस्कृतीतला निश्चित असा होता की जो त्यांना आपलासा वाटत होता. मग ते कबीर असतील किंवा तुकाराम असतील. मग ह्याला संस्कृतीचं प्रेम नाही म्हणायचं का? हे प्रश्न आपण विचारत नाही. ते विचारत नसल्यामुळे आज असं सिद्ध झालेलं आहे की पुरोगाम्यांना संस्कृतीचं प्रेम नसतं. आता ते क्रमिक पुस्तकांमध्ये लिहिलं जाईल. 10 वर्षांनंतर कोणी जर सांगायला लागलं की पुरोगाम्यांना संस्कृतीचं प्रेम असतं तर त्याला वेड्यात काढलं जाईल. आणि त्या अर्थाने हिंदुत्व हा इथला मुख्य प्रवाह इथून पुढच्या काळात राहील आणि त्याचा मुकाबला करण्याची जबाबदारी जे त्याच्या विरोधात आहेत त्यांच्यावरती राहील आणि तिथे संस्कृतीचा लढा त्यांना लढावा लागेल. सर, एक वेगळा द्वैत जे माझ्याच मनात आहे ते मी विचारतो की एक नवीन कॉन्सेप्ट, नवीन आहे का नाही तेही मला माहित नाही, इव्हॉल्व होती, ती म्हणजे राईट लिबरल. की वैयक्तिक जीवनात, सांस्कृतिक जीवनात पुरोगामित्व असणं कित्येकदा जे अत्यंत आग्रही भूमिका मांडतात वेगवेगळ्या, त्याला विरोध असतो. पण मॅक्रो लेवलला राष्ट्रवादी असणं, विकासवादी असणं आणि मग या राईट लिबरलचं प्रतिबिंब आत्ता कोणाचं आहे म्हणून आत्ताच्या करंट रिजिमला वोट देणं, असं आजूबाजूला खूप लोकांच्यात माझ्या वयाच्या दिसतं. किंबहुना माझ्याहून तरुण जे आहेत, जेन झी म्हणू किंवा 90 नंतर जन्मलेले, 95 नंतर जन्मलेले, त्यांच्यातही दिसतं. असं खरंच राईट लिबरल राहता येतं का? हिंदुत्व आणि राष्ट्रवाद यांची सरमिसळ झाल्यामुळं हे झालंय का? आणि या थॉटचं काय होईल? हे माझ्या मनातलं कन्फ्युजन. कॉन्सेप्च्युअली, संकल्पनात्मक दृष्ट्या जर विचार केला तर राईट लिबरल हे शक्य आहे. भारतामध्ये राईट लिबरल हे एका अर्थाने नसलेली वर्गवारी आहे. याचं कारण भारतामध्ये राईट असणं याचाच मुळात अर्थ असा केला जातो की कुणाच्या तरी विरोधात असणं.
म्हणजे युरोपीय अर्थाने केवळ भांडवलशाहीचा ची बाजू घेणं याला राईट म्हणता येणार नाही. भारतामध्ये राईट असण्याचे जे वेगवेगळे अर्थ तयार झालेले आहेत, त्यातनं असं एक कडबोळं तयार झालेलं आहे, की त्यामुळे राईट असणाऱ्यांना लिबरल असणं सामाजिकदृष्ट्या अवघड जातं. आणि हे जे तुम्ही म्हणताय व्यक्तिगत जीवनात लिबरल आणि सार्वजनिक जीवनात नाही, ते मला वाटतं की ते द्वैत हे एका अर्थाने लबाडीचं द्वैत आहे. असं नाही असून चालणार. लिबरल असणं याचा अर्थ रूल ऑफ लॉ मान्य करणं. लिबरल असणं याचा अर्थ कोणत्याही धर्माचे असलात तुम्ही तरी सुद्धा तुम्ही नागरिक म्हणून चांगले असू शकता हे मान्य करणं. ज्यांच्या विचारांची सुरुवातच मुसलमानांबद्दलच्या संशयातनं आणि इस्लामबद्दलच्या सुद्धा संशयातनं सुरू होते, त्यांना राईट लिबरल म्हणणं हे अवघड आहे. असा अनेक तरुण विचारवंतांनी अभ्यासकांनी प्रयत्न केलेला आहे की भारतात एक चांगला राईट लिबरल राजकीय प्रवाह तयार व्हावा. पण गेल्या 10 वर्षात ज्या जोमाने हिंदुत्व विचार पुढे आलेला आहे आणि त्याचं राजकारण आकाराला आलेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की जितकं लिबरल किंवा लेफ्ट लिबरल लोकांना धोका तयार झाला, तेवढाच राईट लिबरललाही धोका झालेला आहे. आणि आपण एका आक्रमक अशा सामाजिक अवस्थेमध्ये येऊन पोचलेलो आहोत की जिथे राईटचा अर्थ मी म्हणतो ते राईट, मी म्हणतो ते बरोबर आहे, हा आग्रह धरणं असा आता व्हायला लागलेला आहे. आपण राजकारणाविषयी बोलतोय आणि 2 मुद्दे सातत्याने या मुलाखतीत आले. एक आक्रमकता आणि दुसरा सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ. राजकारणाला व्यक्ती लागतात. हीच आक्रमकता आणि सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ हे इंदिरा गांधींच्या वेळेला होतं का? कारण आणीबाणीला 50 वर्ष झालीत आणि त्यावेळी जे इंडिया इज इंदिरा म्हणलं जायचं, त्यावेळी मी तर जन्मलोही नव्हतो. त्याचंच आजचं हे रूप आहे का? याचा पुढचा प्रश्न असा की नरेंद्र मोदींना आज 11 वर्ष जवळपास झाली. ते एकूण सत्तेतले 3रे पंतप्रधान राहतील. सलग सत्तेतले तर 2रे झाले. म्हणून का ते माहीत नाही, पण नरेंद्र मोदींच्या भोवतीचे काही लोक हे सातत्यानं मोदींची तुलना नेहरूंशी करतात. ते मान्य करो न करो त्यांचा इम्पॅक्ट तर झालाय. तर ह्या 3 मुद्द्यांवरती व्यक्तिमत्व, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, नरेंद्र मोदी, आक्रमकता, सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ काय दिसतं? कसं आहे, तुम्ही इंदिरा गांधींचा उल्लेख केलात आणि इंदिरा इज इंडिया म्हटलं गेलं होतं त्याच्यात, म्हणून तिथपासून आपण जर बघायला लागलो तर असं दिसतं की तेही सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ होतं, यात काही संशय नाही. पण ते सिनेमाच्या सारखं होतं. तुम्ही जसं सिनेमाचा उल्लेख केलात तसं होतं. इंदिरा गांधींबद्दल हे जे दैवत्व असेल किंवा विभूतिमत्व असेल, त्याची सुरुवात साधारण 71 मध्ये झाली. 71ला निवडणुका झाल्या म्हणून आणि 71 मध्ये बांगलादेश युद्धामध्ये भारताने आक्रमकपणे विजय मिळवला म्हणून तिथून त्यांना हे विभूतिमत्व मिळालं. पण जेमतेम 2-2.5 वर्ष आणि त्याच्यामध्ये परत आज इतिहास कोणी वाचायला तयार होत नाही म्हणून हे सांगायला लागतं की इंदिरा गांधींचं हे जे रूप आहे विभूतिमत्वाचं, ते जेमतेम 2-2.5 वर्ष होतं. 73 मध्ये आपोआप तोपर्यंत एक तर 71च्या युद्धाच्या परिणामांमुळे आलेला आर्थिक ताण आणि दुष्काळ यांच्यामुळे भारतात आर्थिक अस्वस्थता सुरू झाली होती. ठिकठिकाणी चळवळी सुरू झाल्या होत्या आणि खुद्द इंदिरा गांधींचं विभूतिमत्व होतं तेव्हा सुद्धा त्या चळवळी चालूच होत्या. त्यांचं खाली बसल्या होत्या थोड्याशा, त्या पण चालू होत्या 2-2.5 वर्ष. आणि त्यामुळे क्लासिकल अर्थाने सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ किंवा संदेह स्थगितीची जी आपण विचार करू किंवा जो सिद्धांत मांडू, ते त्याला लागू होतं. अच्छा. 2 वर्षांना त्या 73 मध्ये भ्रमनिरास झाला होता. आंदोलनं सुरू झाली होती. विद्यार्थ्यांची आंदोलनं सुरू झाली 73-74. त्याच्यानंतर रेल्वेच्या संपाची हाक दिली गेली 74 मध्ये. आणि त्यामुळे बाय 1974 74 मध्ये इंदिरा गांधींना विभूती मानणारे त्यांच्या पक्षातले जी हुजूर सोडले तर कोणी उरलेलं नव्हतं. आणि तेच आणीबाणीला लागू आहे. हे आणीबाणीमध्ये जे काही झालं ते त्या 19 महिन्यांच्या एका विशिष्ट टप्प्यामध्ये झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे लोकांना तुरुंगात विना चौकशी टाकलं जाणं किंवा विना खटले टाकलं जाणं. आज विना खटले तुरुंगामध्ये खटले न चालता किती लोक आहेत याची आकडेवारी सरकार करेल का प्रसिद्ध? खटले न चालता ज्यांच्यावर चार्जशीटही अजून भरता आलेलं नाही, पण 5-5 वर्ष तुरुंगात आहेत, 7-7 वर्ष तुरुंगात आहेत.
आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण नको बोलायला आणीबाणीबद्दल, हम्म. कारण आणीबाणीची आणि आत्ताच्या परिस्थितीची तुलना करायला लागलं तर अशा अनेक इनकन्व्हिनियंट गोष्टी आपल्याला चर्चेत घ्यायला लागतात की ज्याच्यातनं समाज म्हणून आपल्याला ॲक्च्युअली आज मान खाली घालायला लागेल. हम्म. इंदिरा गांधींच्या काळात लिंचिंग झाली का, हम्म. असं जर विचारायला लागलो आपण, इंदिरा गांधींच्या काळामध्ये कावडियांवरती पुष्पवृष्टी झाली का, असं आपल्याला विचारायला लागेल. त्यामुळे इंदिरा गांधींचं क्षणिक विभूतिमत्व ही क्षणिक संदेह स्थगितीचं उदाहरण म्हणून आपल्याला पाहता येतील. बाकी नेहरू, मोदी हे तर खूपच कॉम्प्लिकेटेड विषय आहेत असं मला वाटतं. याचं कारण असं की तुलना नेहमी केली जाते आणि ती अनेक वर्ष दोघे पंतप्रधान राहिल्यामुळे होणं स्वाभाविक आहे. पण नेहरूंचा सगळा काळ हा मोठमोठ्या काँग्रेसमधल्या इतर नेत्यांच्या बरोबर साहचर्य ठेवत, त्यांना सांभाळत, त्यांचे इगो आणि त्यांच्या ताकदी यांची दखल घेत त्यांना आपलं वर्चस्व कायम ठेवता आलं किंवा ठेवणं शक्य झालं. सुरुवातीला पटेल होते अगदी अल्पकाळ, पण पटेलांच्या लगेच झालेल्या मृत्यूनंतर सुद्धा अगदी सुरुवातीला गोविंद वल्लभ पंतांसारखे नेते असतील किंवा नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये उदयाला आलेले यशस्वी मुख्यमंत्री असतील, यांची ताकद ही भरपूर मोठी होती आणि ते एक प्रकारचं परस्परांवरती अवलंबित्व होतं. म्हणजे त्यांना नेहरू लागायचे, पण नेहरूंनाही ते आवश्यक होते. त्यांच्याशिवाय नेहरू निवडणुका जिंकू शकले नसते आणि नेहरूंशिवाय तेही आपापल्या राज्यामध्ये सुखेने राहू शकले नसते. चव्हाण हे त्याच्यातले अगदी नंतर आलेले नेते आहेत, पण मोरारजी देसाई असतील, सखा पाटील असतील आणि यातले अनेक लोक नेहरूंना आवडत नव्हते, पण त्यांना मंत्रिमंडळात घ्यावं लागलं, त्यांना सत्ता द्यावी लागली. त्यामुळे हे आत्ताची जी परिस्थिती आहे की मुख्यमंत्री केव्हाही बदलला जाऊ शकतो आणि कोण मुख्यमंत्री आहे माहिती असायची गरज नसते. 1-2 मुख्यमंत्री असे आहेत की जे स्वतःला भविष्य काळामध्ये मोठं राजकारण करू पाहणारे समजतात. बाकीचे कुठे गेले? 10 वर्ष मध्य प्रदेश किंवा हरियाणामध्ये ज्यांनी वर्चस्व गाजवलं ते नेते आज तुम्हाला केंद्रात मंत्री असूनही त्यांची नावं ऐकू येत नाहीत. शिवराज सिंग चौहान असतील, मनोहरलाल खट्टर असतील, राजनाथ सिंहांचं काय झालेलं आहे? एवढं मोठं पेचप्रसंगाचा काळ आला त्यावेळेला राजनाथ सिंगांकडे कुठंच संरक्षण खात्याचं नेतृत्व असून सुद्धा त्या प्रकरणाचं नेतृत्व नव्हतं. म्हणजे तेव्हा बिन ताकद असलेले जयशंकर बोलत होते, नाहीतर थेट पंतप्रधान बोलत होते. अर्थमंत्री जे आहेत त्यांना त्यांच्या राज्यात कुठलीही ताकद नाही. हे जे काही गणित आज बसवलं गेलेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की नेहरू आणि मोदी यांची तुलना हा एक इंटरेस्टिंग असला तरी फार गुंतागुंतीचा विषय आहे. सरसकट हे इतके वर्ष पंतप्रधान राहिले, हे इतके वर्ष राहिले, असं म्हणून तुलना नाही करता येणार. तुमच्या उत्तरातनं किंवा एकूणात आत्तापर्यंतच्या मुलाखतीतनं असं दिसतं की सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ संपतं कधी ना कधीतरी. आता आपण शेवटच्या टप्प्यात भविष्याच्या राजकारणाचा विचार केला तर तुम्ही जो हायपोथेसिस मांडताय त्याचा एंड काय? आणि जसं सिनेमातनं आपण सुरुवात केली, हिरोला व्हिलन लागतो, व्हिलन नसेल तर तयार होतो, तसं पुढचं हिरो व्हिलनचं गणित पक्षांतर्गत असेल, राष्ट्रवादी विचारांतर्गत असेल का काय असेल? भविष्याचा जर विचार केला तर मला असं वाटतं की केवळ राजकीय पक्ष म्हणून विचार केला तर निवडणुकीबद्दल बोलण्यात अर्थ नाही, कारण निवडणुकीमध्ये केव्हाही मागे पुढे गोष्टी होतात, हे आपण 24 सालच्या निवडणुकीत पाहिलेलं आहे. हो. पण सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफचा जर विचार केला तर असं म्हणेन मी की आता आपण अशा एका टप्प्यावर येऊन पोचलेलो आहोत की काही गोष्टी त्या सस्पेन्शनच्या काळात, त्या संदेह स्थगितीच्या काळात आपण आत्मसात करून टाकलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या आपला स्वभाव बनलेला आहे. म्हणजे हिंसेबद्दलची न नैतिक भूमिका, आक्रमकपणा, सामाजिकदृष्ट्या जर विचार केला तर, सांस्कृतिकदृष्ट्या जर विचार केला तर एक प्रकारचा मर्यादित अहंकार, या सगळ्या गोष्टी आपण आता आत्मसात केलेल्या आहेत. आणि अर्थातच अल्पसंख्य आणि मुसलमान यांचा द्वेष हे आता समाजामध्ये बऱ्यापैकी पसरलं गेलेलं आहे आणि त्याचा समाजात लोकांनी स्वीकार केलेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष किंवा मोदी यांच्यापैकी कुणाचीही सत्ता येत्या निवडणुकीमध्ये समजा जर का गेली तर त्यामुळे या गोष्टी झपाट्याने बदलतील असं मला वाटत नाही. म्हणजे मी जे सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ असं म्हणालो त्याची ही मर्यादा लक्षात ठेवली पाहिजे की ते तात्पुरतं असेल तर तुम्ही परत एकदा
मागच्या आपल्या प्रश्नांकडे येऊ शकता. म्हणजे सिनेमाला जातानाचे तुमच्या डोक्यात जे प्रश्न होते ते बाहेर आल्यावर तुमच्या प्रश्न डोक्यात परत येतात. आपली आता अवस्था अशी आहे की आपण आता स्वतःला रजनीकांत किंवा अमिताभ बच्चन किंवा आत्ताचे जे कोण मोठे हिरो असतील ते समजायला लागलो आहोत आणि त्यांच्यासारखं बाहेरच्या जीवनात वागायला लागलो आहोत. त्यामुळे समाजशास्त्रीय दृष्टीने मला असं वाटतं की संदेह स्थगिती ही जेव्हा स्थगिती राहत नाही आणि संदेह त्याग बनतो तेव्हा त्या अच्छा. समाजामध्ये काही गुणधर्म कायमचे येतात, ते आपल्याकडे आलेले आहेत आणि इथून पुढच्या काळात ते आपल्या समाजाचं मध्यवर्ती स्वरूप, स्वभाव हे राहणार आहे. कोणी असू देत. खोटं बोलणं, दडपून गोष्टी सांगणं, तुम्ही सरकार चालवत असाल तर प्रत्यक्षात काम न करता, ज्याला मी डॅशबोर्ड गव्हर्नन्स असं म्हणेन, ते करणं, की फुटपाथ झाले असं डॅशबोर्डवरती येतं तुमच्या, कारण इतक्या किलोमीटरचे फुटपाथ पुण्यात आहेत. पुण्यातल्या कोणाही नागरिकांनी 500 मीटर फुटपाथवरती सलग ठेच न लागता चालवून दाखवावं. असं जर म्हटलं तर लोक म्हणतील की तुम्ही भलते-सलते प्रश्न विचारता. पण डॅशबोर्ड गव्हर्नन्स, की इतक्या लोकांना इतकी अनुदानं दिली गेली, इतक्या गोष्टी झाल्या, इतक्या किलोमीटरचे रस्ते बांधले, या सगळ्या गोष्टी ही केवळ गडकरींची किंवा मोदींची स्टाईल आता राहणार नाहीये. अच्छा. आता हे सगळेजण तसंच करणार इथून पुढच्या काळात. आणि त्यामुळे जे लाँग टर्म नुकसान आहे, तुम्ही हिंदुत्ववादी असा किंवा तुम्ही हिंदुत्ववादी नसा, लाँग टर्म नुकसान हे होणार आहे की गव्हर्नन्स नावाची गोष्ट आपण सोडून देऊन थापेबाजी म्हणजे गव्हर्नन्स असं समजायला लागणार आहोत. हा एक भाग झाला. दुसरा, तुम्ही जो लाँग टर्म मुद्दा म्हणता त्याच्यात मी त्याचा अजून फार विचार केलेला नाही, पण मला नेहमी असा प्रश्न पडतो की हा फुगा जर फुटला तर हिंदुत्ववाद्यांचं काय होईल? ते फुगा फुटण्याचे अनेक प्रकार असतात. म्हणजे उदाहरणार्थ मध्यंतरी ज्या वेळेला कर्नल सोफिया कुरेशी यांना स्पोक्सपर्सन म्हणून भारत सरकारने पाठवलं, तेव्हा काही हिंदुत्ववाद्यांचा फुगा अचानक फुटला आपण पाहिलं आणि त्यांनी त्यांना हीन दर्जाची, अभिरुचीविहीन अशी टिप्पणी केली. हे घडेल की आपण आणखीन पुढं रसातळाला जायला सुरुवात होईल, कारण हिंदुत्ववाद्यांपुढे एक स्वप्न आज गेल्या 10 वर्षांमध्ये तयार झालेलं आहे. ते स्वप्न दुहेरी आहे किंवा अनेक पदरी आहे, पण दुहेरी निदान आहे. एक, भारत मोठी सत्ता होणार किंवा भारतात सगळं काही चांगलं-चुंगलं होणार आणि 2, भारत हिंदू राष्ट्र होणार. आता तुम्ही लक्षात घ्या की भारत हिंदू राष्ट्र होण्याच्या वेगवेगळ्या अर्थछटा आहेत, पण त्याच्यात इथल्या मुसलमानांना पूर्णपणे नाहीसं करणं किंवा इथल्या मुसलमानांना सार्वजनिक जीवनातून हद्दपार करणं हे काही सहजासहजी शक्य नाही. हे जेव्हा हिंदुत्ववाद्यांच्या लक्षात येईल तेव्हा त्यांना काय वाटेल, हा एक प्रश्न. आणि दुसरं, भारत महासत्ता व्हायची तेव्हा होईल, किती ट्रिलियनची तुम्ही म्हणता ती अर्थव्यवस्था व्हायची तेव्हा होईल, पण इनइक्वालिटी आणि अनएम्प्लॉयमेंट ह्या 2 अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही संदेह कितीही टाकून दिला तरी आव असून अक्राळ-विक्राळपणे तुमच्या पुढे येतातच. कारण तुमचीच मुलं-बाळं मराठवाड्यातनं येऊन पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये कॅब ड्रायव्हर म्हणून काम करत असतात. त्यांचीच आयुष्य ही अधांतरी असतात. ज्याला सोशॉलॉजिस्ट प्रिकेरियस म्हणतात, तशी आयुष्य लोकांची आहेत. त्यामुळे इनइक्वालिटी कशी नाकारणार, अनएम्प्लॉयमेंट कशी नाकारणार, हे प्रश्न शिल्लक राहतील. ते अक्राळ-विक्राळ प्रश्न आहेत. त्याचं मॅनेजमेंट 10 वर्ष जमलेलं आहे. ते पुढे किती जमेल मला माहिती नाही. पण ते जेव्हा जमेन असं होईल, तेव्हा कोणत्या प्रकारच्या सामाजिक विपर्यासांना त्यावेळच्या राज्यकर्त्यांना तोंड द्यावं लागेल, हा माझ्या मते आपल्या आजचा भविष्याच्या संदर्भातला सगळ्यात गंभीर प्रश्न असेल. या मॅक्रो चर्चेतला शेवटचा प्रश्न असा की संदेह त्याग झालाय असं तुम्ही जे म्हणाला ते गृहीत धरून, ते नवीन हायपोथेसिस मानून पुढच्या काही वर्षात भारतीय समाजाची आणि राजकारणाची प्रॅग्मॅटिक दिशा काय असायला हवी असं तुम्हाला वाटतं? एक तर राजकारणाची दिशा अशी सांगता येत नसते. कशी असायला हवी याच्याबद्दलचं काही रेकमेंडेशन देण्या एवढी काही माझी पात्रता नाही. आणि मला काय वाटतं याला काहीच महत्त्व नाही. काय होणार आहे ते मला दिसतंय. मला दिसतंय त्याप्रमाणे हे अशा एका आत्ताच्या वरवर स्थिर वाटणाऱ्या परिस्थितीतून कदाचित संभाव्य अक्राळ-विक्राळ परिस्थितीमध्ये आपण जाणार. ते जर रोखायचं असेल तर मला असं वाटतं की विरोधी पक्षांनी निवडणूक जिंकणं वगैरे हे पुढचं राजकारण राहील
आणि पक्षीय राजकारण राहील. मला असं दिसतंय की जोपर्यंत इथला हिंदू समाज हा हिंदू असणं आणि हिंदुत्वाचा स्वीकार करणं याच्यामध्ये फरक करायला लागत नाही, तोपर्यंत हे पेच शिल्लक राहणार आहेत. आणि त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं जर उत्तरच द्यायचं झालं, तर सगळ्यांनी, मुसलमानांनाही ते तितकंच लागू आहे हे मला वाटतं, आपापल्या धर्माचे सच्चे अनुयायी होऊन त्या धर्मात शिरणारे आणि त्या धर्माच्या नावाखाली केले जाणारे विपर्यास हे जर बाजूला ठेवायला सुरुवात केली, तर मला वाटतं ही परिस्थिती जी आहे तिच्यात थोडंसं कुठेतरी होल्डिंग ऑपरेशन आहे, ती परिस्थिती निदान राहील, वाईट होणार नाही, इथपर्यंत आपल्याला जाता येईल. आणि त्यामुळे हिंदूंना हे पटलं नाही, हिंदुत्ववाद्यांनाही पटलं नाही, तरी मला असं वाटतं हे म्हणायला लागेल की ही जबाबदारी बहुसंख्य समाज म्हणून हिंदूंवर आहे, की आपण हिंदू असण्याचा अर्थ मुसलमानांना मारलं पाहिजे असा नाही. आपण हिंदू असण्याचा अर्थ, जर मुसलमान रस्ते अडवत असतील नमाजसाठी, तर त्यामुळे आपणही रस्ते अडवले पाहिजेत असं नाही. मुसलमान भोंगे वाजवतात म्हणून आपणही महाआरत्या करून दर आठवड्याला किंवा दर महिन्याला रस्ते अडवले पाहिजेत असं नाही. हे जोपर्यंत हिंदू म्हणून नव्हे तर नागरिक म्हणून माझ्या लक्षात येत नाही, तोपर्यंत ही परिस्थिती सुधारायला कुणी नेता आला तरी त्याला अवघड जाईल. सर, खूपच फिलॉसॉफिकल आणि महत्त्वाच्या गोष्टी समजल्या. पण आत्ता इथंच थांबूया. धन्यवाद. नमस्कार.